विधानसभा निवडणुकीचा मतदान काल पार पडलेला आहे. राज्यात मतदानाचा टक्का वाढलेला आहे. मात्र पुण्यात काय परिस्थिती असेल मतदानाची, कोण उमेदवार निवडून येऊ शकतो, कोणाची मतदारसंघात हवा आहे आणि या सगळ्या निवडणुकी दरम्यान घडलेल्या प्रसंगाबाबत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सगळे वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत बसलेले आहेत. तिकडे आपण बघितलं हिरा सरोदे आहेत, मंगेश फल्ले आहेत, दिगंबर दराडे आहेत, उमेश गोंगडे सर आहेत, ज्ञानेश्वर माऊली सर आहेत आणि पूनम मॅडम आहेत. एकूणच 8 मतदारसंघावरती योग्य ते विश्लेषण या सगळ्या पत्रकारांकडनं करण्यात येणार आहे. त्यासोबतच कोणाची निवडून येण्याची क्षमता आहे किंवा तिथे त्या मतदारसंघात चर्चा कोणाची आहे आणि कोण निवडून येऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आपला पहिला मतदारसंघ, सर्वात चर्चेत राहिलेला आणि नेहमीच चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कसबा मतदारसंघ. कसबा मतदारसंघाबद्दल आपण हिरा सर यांना विचारूया, काय एकूणच वाटतंय या सगळ्या लढतीमध्ये. गणेश बोकरे देखील तिथे थांबले होते, त्यासोबतच हेमंत रासने आणि विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर या सगळ्यांमध्ये जी लढत पाहिली गेली तर मनसेच्या उमेदवारांनी नेमकी कोणाची मतं खाल्लेली आहे? नाही, निश्चितच मागची जी पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण याच्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. मागच्या वेळी 2च उमेदवार होते, एक भाजपचे हेमंत रासने होते आणि दुसरे म्हणजे काँग्रेसचे आत्ता जे विद्यमान आमदार आहेत रवींद्र धंगेकर होते. त्यावेळेचं वातावरण दुहेरी लढत झाल्यामुळं धंगेकरांना फायदा झाला होता. मात्र आत्ताची जी निवडणूक आहे ती तिहेरी आहे. जे मागच्या वेळेला अशी चर्चा होती की मनसेची जी मतं आहेत ते धंगेकरांना मिळाले, त्याच्यामुळे धंगेकरांचा विजय सोपा झाला. मात्र आता यावेळेला मनसेनं स्वतः उमेदवार दिलेला आहे. दुसरी गोष्ट, मागच्या वेळी अजित पवार हे धंगेकरांच्या सोबत होते, ते आत्ता नाहीत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली. ह्या सगळ्याचा विचार करता धंगेकरांना ही निवडणूक मागच्या निवडणुकीसारखी सोपी नाही असं सध्या तरी चित्र आहे. त्याच्यामुळं हे चित्र जरी स्पष्ट असलं तरी मनसेने नेमकी कोणाची मतं खाल्लेली आहेत हा देखील एक मोठा प्रश्न आणि मोठा फॅक्टर त्या ठिकाणी निर्माण होतो. जो फोटो राज ठाकरे यांच्या सभेमध्ये दाखवण्यात आला होता तो इम्पॅक्ट थेट हेमंत रासने यांच्या मतांवर पडला आणि त्याचा मतांचं पारडं हे धंगेकरांकडे जड गेला असं चर्चा साधारण त्या मतदारसंघात होत होती. तुमच्याबद्दल हे जरी असं म्हणणं, चर्चा जरी अशी असली तरी मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे आणि मनसेचा जो मतदार आहे तो आता मतदार कमी झाला आहे, वाढला आहे, हे चर्चा वेगळी आहे. पण मनसेनं हा स्वतःचा उमेदवार दिल्यामुळं त्यांची ते मतं घेतात. आणि बोकरे जे आहेत, गणेश बोकरे, हे शनिवार पेठेमध्ये राहतात. त्याच्यामुळं तिथले जे मतं जर का त्यांना मिळाली तर त्याचा तोटा भाजपला होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आत्ता तरी जे विजयाचं गणित आहे ते सांगू शकत नाही. 50-50 आहे. 50-50 कसब्यामध्ये आपल्याला 50-50 असा आकडा आलेला आहे. त्यावरती जाऊया आपण पर्वतीवरती देखील तिहेरी लढत मानली जात होती. मात्र त्यानंतर आबा बागुल ॲडमिट झाले त्यांच्या आजारामुळे किंवा काय कारण अजून ते स्पष्ट झालेलं नाही. पण अश्विनी कदम आणि माधुरी मिसाळ यांच्यामध्ये लढत काय वाटते तुम्हाला? माधुरी मिसाळ यांची ही 4थी निवडणूक होती आणि 3 वेळा आमदार असल्यामुळे त्यांना त्या आमदारकीचा पण फायदा होऊ शकतो. दुसरं, मतदारसंघामध्ये वेगवेगळी विकास कामं त्यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहेत, त्यामुळे पण मतदारांना त्याचा फायदा होणार आहे. मेट्रो हा महत्त्वाचा विषय होता, वाहतूक कोंडी, त्या प्रश्नांवर पण त्यांनी काम केलेलं आहे आणि एकंदर शहराची चांगल्या प्रकारे जाण असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत सोपी होती असं वाटतंय. आबा बागुल हे अपक्ष म्हणून उभे होते तर अश्विनी कदम यांना त्याचा तोटा होणार आहे आणि ते त्यांची मते बऱ्यापैकी घेतील असं चित्र आहे. तोटा होणार असेल, मत घेतलं असेल तर, पण विकासाच्या बाबत आणि 3 टर्म राहिल्याबाबत अँटी इन्कम्बन्सी काय जाणवली का तुम्हाला त्यामध्ये? नाही जाणवत, कारण का लाडकी बहीण योजना यावेळेस राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे आणि जो काही पर्वतीचा मतदारसंघाची भौगोलिक रचना आहे त्याच्यानुसार लाडकी बहीण योजनेचा बऱ्यापैकी फायदा माधुरी मिसाळांना या निवडणुकीत होईल असं दिसून येतं. बरं, त्यावरती जाऊया. हडपसर मतदारसंघामध्ये एकूणच आपण बघितलं प्रशांत जगताप विरुद्ध चेतन तुपे अशी लढत रंगली होती. सभा पण झाल्या, धडाकेबाज सभा झाल्या.
साईनाथ बाबर देखील त्यांनी मतदारसंघात भाग घेतला होता यंदा. काय एकंदरीत चित्र वाटतंय? हडपसर मतदारसंघामध्ये यावेळेसची निवडणूक अतिशय चुरशीची आहे, कारण की शरद पवारांच्या तुतारी चिन्हावरती स्वतः पक्षाध्यक्ष राष्ट्रवादीचे शहरचे प्रशांत जगताप लढत आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी जो असलेला मुस्लिम वोटर आहे, मुस्लिम वोटर नेमका कुणाच्या म्हणजे निश्चितपणे तो महाविकास आघाडीच्या बाजूने झुकणार आहे, तर तो कितीपत या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. याचबरोबर साईनाथ बाबर जे आहेत ते कोंढवा परिसरातले आहेत, ते कोंढवा परिसरातली मतं नेमकी ती कुणाची खाणार आहेत हा देखील महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. चेतन तुपे हे हडपसर परिसरातले असल्यामुळे आणि तेथील ते पाटील असल्यामुळं त्यांचं वर्चस्व आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जोरदार आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या साईनाथ बाबरांच्यामुळं या निवडणुकीमध्ये बंडखोरीमुळं एक ट्विस्ट निर्माण झालेला पाहायला मिळतोय. ते ट्विस्ट कोणाच्या पार्ट्यात पडेल? आत्ता जर विचार केला तर ते चेतन तुपे येतील असं ज्या वेळेस मतदारसंघात फिरल्यानंतर जाणवते. चेतन तुपे येतील इथल्या गावकी भावकीमुळे का त्यांच्या कामामुळे? त्यांच्या नातेगोत्यामुळे त्या ठिकाणी असणारे मगर असतील, तुपे असतील किंवा अन्य सर्व हे असतील, तर त्या ठिकाणी आतापर्यंत आपण बघितलं योगेश शेळकेंना देखील त्यांनी त्या ठिकाणी पराभूत केलं होतं. त्यामुळं त्यांचं जे तिथलं मूळ आहे त्या मूळ असल्यामुळं ते खरं तर हडपसरचे ते पाटील असल्यामुळं त्यांना त्याचा फायदा होईल असं वाटतं. पाटील असल्यामुळे फायदा होईल म्हणतात आहे, पण जी विकास आघाडी झाली होती हडपसर विकास आघाडी, त्यामध्ये जे सगळे घटक उमेदवार म्हणता येईल, पक्ष नाही पण घटक उमेदवार जे सगळे एकत्र झाले होते, ते अखेर शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला प्रशांत जगताप यांच्यासोबत दिसते. मग ते मगर यांचे बंधू जरी असतील किंवा तिथले ससाने देखील असतील आणि असे बरेच कार्यकर्ते होते, सागराल कुंटे, हे सगळे, या सगळ्यांनी देखील त्यांच्यासाठी ताकद लावल्याची चर्चा आहे. हा कुठेतरी फरक पडणार का नाही? मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण आपण देखील पाहिलं की नेते जिकडं असतात तिथे जनता असतील असं नाही आहे. तर या निवडणुकीमध्ये देखील जनता हा एक सुज्ञपणे विचार करेल आणि त्यांना हवा असणारा उमेदवार निवडून देईल. आता शेवटी पारडं कुणाचं जड ठरेल ते आपल्याला बघावं लागेल. पारडं कोणाचं जड हे ठरेल बघावं लागेल. सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे वडगाव शेरी. वडगाव शेरीमध्ये एकीकडे पोर्श कार प्रकरण होतं, तर एकीकडे उमेदवारानेच केलेल्या कौटुंबिक वादाची चर्चा ही सर्वाधिक झाली सभांनंतर. मग एकूणच हा फरक पडेल का? कारण निकाल पोलीस प्रशासनाच्या निकालानुसार सुनील टिंगरे हे कुठेही अडकलेले दिसले नाही, मात्र त्यांच्यावर आरोप मात्र होत होते. मग याचा फरक या मतदारसंघावरती त्यांच्या मतांमध्ये पडेल का? निश्चितपणे कायदेशीरदृष्ट्या ते कितपत त्यात अडकले होते हाच काय पोलिसांचा विषय आहे. मात्र परसेप्शन मात्र तसं झालं की पोर्शे कारमध्ये इंग्रजांचा हात आहे. त्याचा त्यांच्या इमेजवरती, त्यांच्या एकूण या निवडणुकीवरती निश्चितपणे परिणाम झाला आहे. आणि तुम्ही त्या मतदारसंघाचं जर विभाजन केलं तर नगर रोडची, आपण चंदनगरला जाताना नगर रोडची उजवी बाजू आणि नगर रोडची डावी बाजू अशा दोन भागात तो मतदारसंघ विभागलेला आहे. तर जाताना जो उजवा भाग आहे तो जवळजवळ 90% बापू पठारेंच्या बाजूचा आहे, त्यांचा समर्थक असला आहे. कारण त्यांचा पुतण्याचा, त्यांचा जो मूळचा तो प्रभाग आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो भाचा होता संतोष भरणे, त्यांनी निवडणुकीच्या आधी जे काही कौटुंबिक त्यांचे वाद होते, म्हणजे भाच्याशी जे काही वाद होते ते वाद मिटवले. तर भाच्याचीच गेल्यावेळी तो भाचा नगरसेवक पदाला उभा होता, त्याला जवळजवळ 8 ते 10 हजार मतं होती. भाच्याला सोबत आणल्यानंतर अनेक काही येरवड्यातले काही लोक जे समर्थक होते ते पुन्हा बापू पठारेंनी आपल्याकडे आणले. एकूणच काय तर बापू पठारेंनी बेरजेचं राजकारण केलेलं आहे दुसरीकडं. आणि तुम्ही त्यांचा कौटुंबिक वाद म्हटला तर त्याचा फार इम्पॅक्ट या निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही. तो घरगुती वाद होता. दुसरं नगर रोडची जी डावी बाजू आहे, तर डाव्या बाजूला जसं मी उजव्या बाजूला बापू पठारेंचा प्रभाव म्हटलं तसं डाव्या बाजूला सुनील टिंगरेंचा प्रभाव खूप आहे. मात्र त्यातही पुन्हा 100% जसा इकडच्या बाजूला बापू पठारेंचा तसा 100% इकडं टिंगरेंचा नाही आहे. कारण इकडं बापू पठारेंचा नाही मानणारा मोठा घटक आहे येरवडा झोपडपट्ट्यांमध्ये. त्याच्यानंतर लोहगाव धानोरीमध्ये टिंगरेंचा आहे, पण उरलेल्या भागामध्ये सुद्धा पुन्हा बापू पठारे तिथं आहेत. त्यामुळे एकूण ओव्हरऑल विचार केला तर बापू पठारेंची बाजू आता तिथं वरचढ आहे. शहरी ग्रामीण भागाला टच असणारा हा वडगाव शेरी मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथे गावकी भावकीचं राजकारण देखील आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच प्रमाणात चालतं. त्यानुसार त्या मतदारसंघात काही बदल होऊ शकतो किंवा काय मतांमध्ये काय फरक पडू शकतो? मला असं वाटतं की बापू पठारेंनी जे राजकारण मी आत्ता म्हटलं तसं सगळे पाहुणे नातं होतं त्यांनी एकत्र करायचा प्रयत्न केला. मी आता संतोष भरणेचं तुम्हाला उदाहरण दिलं.
असं खूप बेरजेचं राजकारण त्यांनी गेल्या 2 महिन्यात, म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही बघितलं असेल तर बापू पठारे हे 2 महिन्यापूर्वी कुठेच नव्हते. बापू आणि या 2 महिन्यात बापू पठारे निवडून येतील अशी परिस्थिती आहे. या 2 महिन्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी संधी साधली, भाजपमध्ये होते मात्र वातावरणाचा अंदाज घेतला, त्या मतदारसंघातला अंदाज घेतला आणि मग ते शरद पवारांना भेटले, लगेच प्रवेश केला, उमेदवारी जाहीर करून घेतली. त्याच्यानंतर हे जे नातेगोते जे दूर गेले होते ते एकत्र केले, एकूण बेरजेचं राजकारण केलं. दुसऱ्या बाजूला सुनील टिंगरेंची जी प्रतिमा आहे ती त्या प्रकरणात होते की नाही माहीत नाही आहे, पण पोरशे प्रकारामुळे त्यांची बदनामी खूप झाली आणि त्याचा फटका त्यांना एका बाजूला बसताना दिसेल. आणि बापू पठारे मात्र जे काही बेरजेचं राजकारण गेल्या 2 महिन्यात सगळं जुळवून आणलेलं आहे, त्याचा त्यांना फायदा होईल असं मला वाटतं. एकीकडे बापू पठारे, दुसरीकडे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची देखील तिथे गावकी भावकीत तेवढ्याच ताकदीने आहे अशी मानली जाते. मग गावकी भावकीचं राजकारण विचार करता बापू पठारेंचं तसं वातावरण झालंच होतं, यांचं देखील त्या प्रमाणात तशी ताकद त्यांनी लावली होती. मग ह्याचा कुठे फरक पडणार का नाही? मी म्हटलं तसं समजा तुम्ही जगदीश मुळीकांचं नाव घेतलं, जगदीश मुळीक खूप इच्छुक आहेत, त्यांना तीव्रतेनं आमदार व्हायचंच होतं, उमेदवारी हवीच होती. त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी कदाचित त्यांना काही शब्द दिला असेल आपल्याला माहीत नाही आहे, पण एकूण त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा पक्ष आणि जगदीश मुळीकांचा स्वभाव पाहिला तर ते त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून थेट विरोधी उमेदवाराला मदत करतील असा काही त्यांचा स्वभाव नाही आहे. त्यामुळं ते निश्चितपणे बापू पठारेंना थोडीफार त्यांनी निश्चितपणे मदत केली असेल, विरोधात मात्र निश्चितपणे काम त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे त्याचा एक फायदा जगदीश मुळीकांचं एक स्वतःचं भाजपचं काही तिथं मतदान आहे, त्यामुळं तो टिंगरेंच्या बाजूनं टिंगरेंच्या बाजूनं झुकल. पण तरीसुद्धा मी तुम्हाला म्हटलं तसं की बापू पठारेंचं एक स्ट्रॉंग होल्ड आहे, खूप जुना त्यांचा गेल्या 20 वर्षापासूनचा तिथला हे आहे. तरी जगदीश मुळीक टिंगरे हे जरी एका बाजूला राहिले तरी बापू पठारेंनी मी म्हटलं तसं नातीगोती खूप आहे तिथं त्यांची आणि सगळे एकत्र केलेले आहेत. जगदीश मुळीक आहेत ते मी मगाशी म्हटलं तसं काही भाजपच्या पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाणार नाहीत, मात्र सुनील टिंगरेंना मदत होईल असं जरी काम त्यांनी केलं तरी त्याला पण काही लिमिटेशन आहेत. आणि एकूणच जर तुम्ही बघितलं तर त्यांची जी काही इमेजचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याचा परिणाम निश्चितपणे मतदानावर होईल. नक्कीच. एकूणच म्हणजे तिथे बापू पठारे यांचा पार्ट जड आहे असं मला तरी म्हणावं लागेल. एकूणच आता राहिलेले 2 मतदारसंघ, या 2 मतदारसंघाबद्दल आपल्या 2 विश्लेषक आहेत ते सविस्तर सांगणार. एक शिवाजीनगर आणि खडकवासला. खडकवासल्याची परिस्थिती आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया. शिवाजीनगर सांगतो. बरं, शिवाजीनगरची तुमच्याकडनं जाणून घेऊया. शिवाजीनगरमध्ये एक सरळ लढत आपल्याला दिसली होती काँग्रेस विरुद्ध भाजप, पण त्याच दरम्यान मनीष आनंद यांनी बंडखोरी केल्यामुळे त्याचा खूप प्रभाव या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तोच प्रभाव कुठेतरी काँग्रेसच्या उमेदवाराला पाडू शकतो का? मुख्यत्वे हा मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचा प्रणित असलेला पूर्ण मतदार हा काँग्रेसचा आहे. अशावेळी गेल्या 2 निवडणुका भाजपने जिंकल्या, यामुळं यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस यामध्ये आघाडी असल्यामुळं भाजपला जड जाईल शिवाजीनगर अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसमध्ये 2 प्रबळ इच्छुक होते, त्यात तिसरं सनी निमन यांचे नाव आलं आहे. त्यामुळे दत्ता बहिरटकी मनीष आनंदनी बंडखोरी केली आहे. खडकी आणि इकडचा जर पट्टा घेतला आपण तर वडारवाडी आणि गोखलेनगर या भागात काँग्रेसचं मतदान चांगलं आहे. मात्र 2 भागातले 2 काँग्रेसचे उमेदवार, एक अधिकृत आणि एकाने बंडखोरी केली, यामुळे काँग्रेसचं मत हे विभागलं जाणार आहे. त्यामुळे जरी या आघाडी राज्यात पुढे गेली किंवा मतदान हे विरोधात गेलं तरी भाजपचं एक गट्टा मतदान जे आहे भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता हा जो भाजपचा बेल्ट मानला जातो, तिथं काल चांगलं मतदान झालेलं आहे. 66% मतदान तिथं झालं आहे काल. यामुळं थोडक्या मतानं होईना सिद्धार्थ शिरोळे निवडून येतील असं मला वाटतं. सिद्धार्थ शिरोळे निवडून येतील आणि ते पण बंडखोरी झाल्यामुळे निवडून येतील. बंडखोरी दोघांच्या बंडखोरी नाही, मुळात लक्षात घ्या गेल्या सलग 10 वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्यात भाजप जिंकला. कमी मतांनी जरी असलं तरी भाजप जिंकलेलं आहे. पण आत्ता जे शेवटचा टप्पा आहे की काँग्रेसचा बंडखोर असल्यामुळं भाजपला ही निवडणूक सोपी ठरते. म्हणजे एकूणच आपण पाहिलं असेल पर्वती, हडपसर, शिवाजीनगर भाजपच्या पारड्यात पडलेला आहे. राहिला एक खडकवासला मतदारसंघामध्ये देखील तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळाली.
वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांनी देखील या निवडणुकीत सहभाग घेतला. काय वाटते, एकूणच तिसऱ्या उमेदवाराचा फटका हा नेहमीच विद्यमान आमदार जो होणार असेल किंवा तिथला विरोधातला आमदार असेल त्यांना होताना आपल्याला पाहायला मिळतो. असं कुठं चित्र त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल का? एकंदरच खडकवासला विधानसभा सभेमध्ये जेव्हा तिकीट घोषित करायचं होतं तेव्हापासूनच हा मतदारसंघ खूप चर्चेत राहिलेला आहे. कारण का भाजपमध्ये त्या मतदारसंघात तिकीट मिळवण्यासाठी बरीच नाराजगी झाली. नाराजगी करून नंतर भीमराव तापकीरांचं नाव पुढे आलं. बहुतेक जर समजा ते निवडून आले तर ते यंदा चौथ्यांदा निवडून येतील, पण तशी त्यांची आत्ता एवढी शक्यता वाटत नाही आहे. कारण का एकंदरच त्या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल थोडीफार नाराजगी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पण ती नाराजगी कुठेतरी म्हणजे प्रचाराच्या दरम्यान दिसून आलेली आहे. तर आणि त्यामध्ये मनसेचे जे मयुरेश वांजळे आहेत तर ते उभे राहिल्यामुळे खडकवासल्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी आणि मनसेची ताकद नाही म्हणलं तरी भाजपपेक्षा चांगली आहे. त्यामुळे एकंदरच तापकीर यांना वांजळे उभे राहिल्याचा नक्कीच फटका बसेल आणि ह्या तिघांच्याही भांडणामध्ये चुकून वांजळेही लागू शकतात, पण दोडके यांचे चान्सेस जास्त आहेत. दोडके यांचे चान्सेस जास्त आहेत तुम्ही म्हणताय. वांजळे उभं राहिल्यानंतर असं परसेप्शन तिथे क्रिएट केलं गेलं की ही जागा सरसपणे भीमराव तापकीर यांना निघाली. कारण सचिन दोडके यांचा इतिहास पाहता वांजळेशी त्यांचे असलेले संबंध, आणखीनही त्यांच्या कार्यालयात गेला की त्यांचा असलेला फोटो, त्यामुळे मयुरेश वांजळे हे नक्कीच सचिन दोडकेचे मतं खातील असं एक परसेप्शन त्या ठिकाणी क्रिएट केलं गेलं होतं. असंच परसेप्शन तिथे असेल आणि ते मतं खातील ते फक्त दोडकेचीच खातील असं वाटतं. असं मला तरी नाही वाटत. वांजळे हे म्हणजे आत्ता या निवडणुकीमध्ये समोर आलेले आहेत. जरी भावकी गावकीचं राजकारण असलं तरी लोक मतदान देताना सर्रास कोण उमेदवार आहे आपल्या जरी नात्यातला असलं तरी त्यालाच मतदान करतात. आणि मागच्या निवडणुकीत आपण बघितलं तर दोडके फार कमी मतांनी पराभूत झाले होते आणि मला वाटतं की यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जास्त अभ्यास करून त्यावेळेस तिसरा उमेदवार नव्हता ना. माझा असा अंदाज आहे की मला वाटत नाही की तिसरा उमेदवार आला तरी म्हणजे असं काही फरक पडू शकेल. जो योग्य आहे म्हणजे लोक तेवढे सुज्ञान आहेत की कोणाला मत द्यावं हे त्यांना कळतं. तर एकंदरच भाजपला 5 वर्ष भाजपबद्दल नाराजगी आहे या खडकवासल्यामध्ये. तर मला असं वाटतं की लोक दोडके यांना कौल देतील. खूप खूप धन्यवाद. एकूणच आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. कसबा 50-50, हडपसर चेतन तुपे, पर्वती माधुरी मिसाळ, तसंच वडगाव शेरी बापू पठारे आणि खडकवासला सचिन दोडके आणि शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे. म्हणजे एकूणच गणित पाहिलं तर भाजप या 8 मतदारसंघावरती आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दोन्ही उमेदवार हे तुतारीशी निवडून येण्याची शक्यता आहे आणि एका मतावरती 50-50 चान्सेस आहेत. त्यामुळे काँग्रेसचं कुठेतरी पारडं या पुण्यात 8 मतदारसंघावरती कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच ह्या सगळ्या विश्लेषणावरती सविस्तर बातचीत केल्यानंतर सगळे ज्येष्ठ किंवा वरिष्ठ पत्रकारांनी आपल्यासोबत ही सगळी त्यांची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसात निकाल काय लागेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.